सर्वांना नमस्कार. आज संविधान दिन संपूर्ण राष्ट्रात, जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आणि बालिंगा येथे परिवर्तन सेवा संस्था बालिंगा यांच्या वतीनं या ठिकाणी हा संपन्न होत आहे. व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, मी आपणासमोर या निमित्तानं काही विचार मांडणार आहे. आपण ते शांतपणे लक्षपूर्वक ऐकून घ्याल अशी मी आशा बाळगतो. परिवर्तन संस्था जेव्हा असा विचार करते की माझ्या भागामध्ये, माझ्या गावामध्ये, आमच्या गल्ली गल्लीमध्ये एखादा नवा विचार रुजावा, हा त्यांच्या मनामध्ये जेव्हा विचार येतोच तेव्हाच त्यांचं खऱ्या अर्थानं परिवर्तनाची वाटचाल सुरू होते असं मला वाटतं. परिवर्तन, बदल ही काय गोष्ट आहे? परिवर्तन खरं तर हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक गोष्ट सतत 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 बदलत असते. निसर्गाचा नियम आहे, माणूस त्याला अपवाद नाही. मात्र मी तुम्हाला सांगेन, काही परिवर्तन, काही बदल हे आपल्याला आता जाणीवपूर्वक मित्र हो करावे लागतात. याचं कारण काय? आज संविधान दिन आपण साजरा करत आहोत. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आणि संविधानाच्या निर्मितीला 73 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे इतका कालावधी आपण पुढे आलेलो आहोत. परंतु त्या कालावधीच्या माग भारत देशामध्ये भारतीय म्हणून, आणखी एकंदरीत आपली संस्कृती म्हणून आपण किती वर्ष या भूमीवरती राहतो? तर 5000 वर्ष राहतो की नाही सांगा. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की तो दिवस उगवला 15 ऑगस्ट 1947. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आपण इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झालो. परंतु आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळालं, परंतु सामाजिक स्वातंत्र्य मिळण्याचा तो दिवस होता 26 नोव्हेंबर 1949. मित्र, आज परिवर्तन सेवा संस्था नव्या दमानं पुढे जात आहेत. इथं अमित पाटील आणि त्यांची सगळी यंत्रणा चांगल्या दर्जाचं हा नियोजन करत आहे. त्यांना पुढे चांगलं भविष्य मिळणार आहे. आज इथं 200 लोक असतील तर पुढच्या वर्षी 2000 लोक उपस्थित राहतील अशी मी तुम्हाला पहिल्यांदा शुभेच्छा देतो. आज इथं एक चांगला उपक्रम आयोजित केलाय. उपक्रम कोणता आहे? तर 240 ग्रामपंचायती संस्थांना संविधानाच्या प्रतींचं वाटप होणार आहे. बरोबर? मी तुम्हाला असा प्रश्न विचारणार आहे, संविधान पुस्तक कुणी कुणी पाहिलंय? जरा हात वर करा. एक 10-12 लोक आहेत. व्हेरी गुड. हे पुस्तक पाहिलंय, आता आत उघडून थोडं थोडं वाचलंय असे किती लोक आहेत? बहुतेक तेच लोक आहेत. आता आणखी जरा पुढे आपण गेलो तर हे संविधान किती भागांमध्ये आहे, किती कलमांमध्ये आहे, आणि त्यातल्या त्यात मला माणूस म्हणून यातलं कोणता भाग उपयुक्त आहे असे किती लोक जाणतात? आहेत, थोडी लोक आहेत, 2-3 लोक आहेत. मित्र हो, ही संख्या आपल्याला वाढवायची. वाढली पाहिजे की नाही सांगा? ही संख्या आपल्याला वाढवायची आहे. ही संख्या वाढवायची असेल तर काय केलं पाहिजे कुंभार साहेब? तर 4 गोष्टींमधून चळवळ पुढे जात असते. 4 गोष्टींमधून परिवर्तनाची चळवळ, परिवर्तनाचा विकास, परिवर्तनाचा कार्यक्रम आपल्याला. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याला जे जे लोकांपर्यंत न्यायचं आहे, पुढे न्यायचं आहे, जॉर्ज सर, त्यामध्ये 4 शब्द चळवळीतल्या माणसांनी आणि प्रबोधनकारांनी लक्षात ठेवले पाहिजे. 1 प्रसार, 2 प्रचार, 3 प्रबोधन आणि 4 प्रतिबंध. 4 शब्द महत्वाचे आहेत. आणि म्हणून आज आपण आता असं हे प्रश्न विचारलेत ना, आता तुम्हा आम्हा सर्वांची अशी जबाबदारी आहे
ही संविधान आज प्रतींचं वितरण होणार आहे, परंतु हे संविधान आपण हातात घेऊन करणार काय, हा खरा सवाल आहे. त्याच्या आतमध्ये काय काय आहे हे सगळं माझ्या आधीच्या व्याख्यात्यांनी सांगितलेलं आहे. मला वाटतं की याच नावाचं भारतीय संविधान आणि लोक या नावाचं एक पुस्तक मी 210 पानाचं लिहिलेलं आहे आणि म्हणूनच मला निमंत्रित केलं असावं असं मला वाटतं. हे पुस्तक लिहिताना माझ्या असं लक्षात आलं की संविधान म्हणजे काय, तर असं राज्य चाललं पाहिजे म्हणून केलेले कायदे, केलेले नियम म्हणजे संविधान. घटना म्हणूया आपण त्याला कॉन्स्टिट्यूशन असा एक शब्द आहे, बरोबर आहे. मग 1949 पूर्वी भारतामध्ये कायदे संविधान नव्हतं का, तर नव्हतं. मी तुम्हाला असं सांगेन, अभ्यासपूर्वक सांगेन, भारताच्या एकंदरीत सगळ्या परंपरेमध्ये 5000 वर्षापूर्वी सुद्धा इथं नियम कायदे होते, परंतु ते कायदे 2 सत्ता राबवायचे. कोण सत्ता होत्या त्या, तर त्यातली एक प्रबळ सत्ता होती की धर्माची सत्ता होती. दुसरी प्रबळ सत्ता होती ती राजाची सत्ता होती, धर्मसत्ता आणि राज्यसत्ता. 1949 ला एकदम चेंज झाला, परिवर्तन झालं. राजाची नव्हे, धर्माची नव्हे, तर सत्ता कुणाची येईल, लोकांची सत्ता येईल, लोकसत्ता. म्हणून संविधान वेगळा आहे मित्र, लक्षात. सत्ता कुणाची आहे, वी द पीपल ऑफ इंडिया. कोण आहोत आम्ही भारताचे लोक आहोत. आम्हाला आमचा देश घडवायचा आहे आणि म्हणून भारताचं संविधान म्हणजे आपला जीवन ग्रंथ आहे, आपला जीवन ग्रंथ आहे. हा ग्रंथ आपण घ्यायला पाहिजे. आज 240 लोकांना जेव्हा वितरण केलं जाईल तेव्हा इथल्या बसलेल्या लोकांना अशी उत्सुकता वाटली पाहिजे की हा ग्रंथ मला भेट म्हणून मिळाला नाही, परंतु मी उद्या कोल्हापुरात जाईन आणि 4 दुकानं पाहीन आणि हा ग्रंथ मी संग्रही करेन. किती रुपयाला मिळतो हा ग्रंथ, 150 ते 200 रुपयाला मिळतो. आपल्या घरात मित्र हो, हा ग्रंथ असला पाहिजे. आपण आज संकल्प करूया का की भारतीय संविधानाचा ग्रंथ आपल्या घरात ठेवूया. मी तुम्हाला असं सांगेन, या पुस्तकावर मी लिहिताना मला असं लक्षात आलं, तिथं आमचे सगळे वरिष्ठ अभ्यासक आणि विधिज्ञ बसलेले आहेत. त्यांनी त्याचा अभ्यास करावा, त्यांनी कायदे नियम करावेत आणि म्हणून जे न्यायालयात आहेत, कायदे मंडळात आहेत, ते संविधानाचा अभ्यास करतात. दुसरा एक गट संविधानाचा अभ्यास करणारा म्हणजे MPSC चे विद्यार्थी आहेत आणि तिसरा जो गट आहे की जो आम्ही आता अपेक्षित करतोय, की सर्वसामान्य लोकांनाही याची ओळख झाली पाहिजे. आणि म्हणून या संविधानामध्ये काय आहे याची थोडी थोडी ओळख आपण समजून घ्यावी. मला वाटतं या परिवर्तन सेवा संस्थेने इथं जो डिजिटल आता LED स्क्रीन लावलेला आहे, त्यावरती आपल्याला एक 10-15 मिनिटाचे एक प्रेझेंटेशन पाहायला मिळणार आहे. व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशन, काय आहे संविधान पाहायला मिळेल. आपल्याला आता उत्सुकता लागायला पाहिजे, काय आहे यामध्ये, काय आहे. मी तुम्हाला सांगेन, अरे 3 वर्ष हा ग्रंथ निर्माण करायला लागला, 64 लाख रुपये खर्च झाला, 53,000 लोकांनी पाहिलं, 166 वेळा सभा भरल्या. खरंय नाही, असं एका दिवसात निर्माण झालेलं पुस्तक आहे काय, हा ग्रंथ आहे का. हा ग्रंथ म्हणजे सर्व ग्रंथांचा राजा आहे, म्हणून संविधान वेगळा. केवळ त्याचा आज पूजा आणि अर्चा करून नाही चालणार. मी तुम्हाला तेच सांगणार आहे. आज 240 लोकांना हे संविधान मिळेल. इथं बसलेल्या प्रत्येकानं उद्या परवा ते मिळवायचं आहे. माझं नाव विश्वास सुतार आहे. कुणाला उत्सुकता असेल तर माझ्याशी संपर्क करा. तुम्हाला तो मोफत तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मी घेतो. आम्ही आता संविधानाचे प्रसारक म्हणून तुमच्या समोर येतो. माझं नाव पाहू नका तुम्ही. मी जेव्हा एसटीतून संविधानाचं पुस्तक घेऊन
कुंभारसाहेब जात होतो तेव्हा ते पुस्तक पाहणारे एसटीतले लोक माझ्याकडं अशा नजरेने पाहायचे की मी कोण असेल हा ते अंदाज बांधायचे. खरंय नाही? असं लोकांना वाटतं की संविधान विशिष्ट घरांमध्येच असलं पाहिजे, हा गैरसमज आहे. संविधान प्रत्येकाच्या घरात असलं पाहिजे. महात्मा फुलेंनी एकमय भारताची संकल्पना मांडलेली आहे. महात्मा फुलेंनी एकमय भारत म्हणजे एका घरामध्ये सर्व धर्माचे लोक राहिले पाहिजे. एकमय भारत मोठी कन्सेप्ट आहे, तुम्हाला कधीतरी नंतर सांगता येईल. शाहू राजांनी हीच संकल्पना माझा देश माझं संस्थान हे हिंदूंचं नव्हे तर हिंदी लोकांचं असलं पाहिजे, म्हणजेच भारतीयांचं असलं पाहिजे अशी संकल्पना. आपल्या देशात कोण राहायला पाहिजे हो? आपल्या देशात हिंदू असावेत, मुस्लिम असावेत, ख्रिश्चन असावेत, शीख असावेत, जैन असावेत की भारतीय असावेत? कोण असावेत? तर सगळ्यांची जी एक 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 चित्र आहे ते भारतीयच असलं पाहिजे. भारतीयच असलं. मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो. बैजू बावरा नावाचा चित्रपट जुना चित्रपट आहे. कुणी पाहिलाय काय? बैजू बावरा. त्यामध्ये मन तरपत हरी दर्शन को आज असं एक गाणं आहे. गाण्याचे बोल काय आहेत? मन तरपत हरी दर्शन को आज. कुणी गायले हो? तुम्हाला माहित आहे का कुणी गायले? होरे सर. मन तरपत हरी दर्शन को आज हा गाणारा गायक आहे मोहम्मद रफी. याला संगीत देणारा कलाकार आहे नौशाद अली आणि हे शब्द लिहिणारा माणूस आहे शकील बदायुनी. 3 माणसं कोण आहेत नावावरून तुम्हाला कळालं, पण हे निर्माण काय करतात? मन तरपत हरी दर्शन को आज. क्या बात आहे. हा खरा भारत आहे. दिस इज इंडिया. तुम्ही लगान चित्रपट पाहिलाय? लगान किती प्रसिद्ध चित्रपट आहे. लगान मध्ये गोपालन हारे असं कृष्णावरचं गाणं आहे बघा. मी कला क्षेत्रात सांगवलंय, असं सगळ्या क्षेत्रातलं माझ्याकडे यादीच आहे. ओ पालन हारे असं एक गाणं आहे लगान मध्ये. हे लिहिणारा माणूस कोण आहे माहिती तुम्हाला? हे शब्द लिहिणारा माणूस आहे जावेद अख्तर आणि याला संगीत देणारा माणूस आहे AR रहमान आणि गाणारी स्त्री आहे आशा भोसले. आहे की नाही? दिस इज इंडिया. हा भारत आहे. हा तुम्हा आम्हा सगळ्यांचा भारत आहे. हा कुणा विशिष्ट व्यक्तीचा, कुणा विशिष्ट स्त्रीचा, कुणा विशिष्ट पुरुषाचा, कुणा विशिष्ट रंगांचा आणि कुणा विशिष्ट धर्माचा नाही. हा तुम्हा आम्हा सर्वांचा आहे. संविधान हे सर्व स्त्रियांचं आहे, सर्व पुरुषांचं आहे, सर्व तरुणांचं आहे, सर्व वृद्धांचं आहे आणि तुमचं आमचं सर्वांचं आहे. कितीतरी गोष्टी संविधानातील सांगता येतील. या पुस्तकामध्ये मी त्या गोष्टी सोप्या करून मांडलेल्या आहेत. मित्रहो, आणखी काही लोक बोलणार आहेत. मला खात्री आहे की तुम्ही माझं जे विचार आहेत ते अत्यंत लक्षपूर्वक ऐकायला लागलेला आहात, परंतु मला वेळेची मर्यादा आहे. पण मी तुम्हाला सांगणार आहे. काय सांगणार आहे? की वी चेंज म्हणजे आम्ही बदलत आहोत ही धारणा व्हायला पाहिजे. आज तुमच्यातले बसलेले लोक आहेत ना, आता इथं महिला बसलेले आहेत. तुम्ही काय करणार? आपल्याला तरी आता संविधान वाचायचं आणि संविधानाप्रमाणे कृती करायची आहे. काय करायचं आहे मी सांगू का तुम्हाला? वी ऍक्ट लोकली. आपण आपल्या स्तरावरती काही कृती केल्या पाहिजे आणि त्याचा विचार मात्र ग्लोबली असला पाहिजे. म्हणजे विचार तरी कशाचा करायचा कुंडलिक दादा? विचार कसा करायचा आहे? राष्ट्राचा करायचा. पण कृती कशी कुठं करायची? आपल्या ठिकाणी करायची. देश स्वच्छ झाला पाहिजे हे संविधानाचा विचार आहे. देश स्वच्छ झाला पाहिजे तर स्वच्छता कुणी करायची? ग्रामपंचायतीच्या शिपायाने करायला पाहिजे ना, असं आपल्याला वाटतं. पण मित्र नाही, ती एक व्यवस्था आहे. पण आपला हात पहिल्यांदा उचलला पाहिजे. महिला भगिनी काय करतात? आपल्या अंगणातला कचरा स्वच्छ करतात आणि टाकतात कुठं?
असा लोटत लोटत जायचं आणि दुसऱ्याच्या अंगणात जातो. अशानं देश नाही स्वच्छ होणार. यासाठी कचरा कुंड्या पाहिजे. कुठं थुंकायचं याची जरी साक्षरता झाली ना, मला वाटतं संविधान जिंकलं. एवढी सोपी गोष्ट आली तर कुठं थुंकायचं. मी जेव्हा गाडीवरनं पुढं असतो ना, माझ्या पुढे एक माणूस असतो आणि तो चगळत चगळत असतो आणि मागं बघतो आणि एकदम पिचकारी टाकतो. तुम्हाला काय वाटतंय, कसं वाटतंय सांगा. मी म्हणतो की संविधान असं असं माणसांमध्ये आलं पाहिजे. तुम्ही कधीतरी खरोखर संविधान उघडून पहा. नुसती कलम वाचा, तुमच्या लक्षात येईल की हे सगळं माझ्या हिताचं आहे, सगळं माझ्या फायद्याचं आहे. हे माझ्यासाठी आहे, माझ्या घरासाठी आहे, माझ्या गल्लीसाठी आहे, माझ्या गावासाठी आहे, माझ्या तालुक्यासाठी आहे, जिल्ह्यासाठी आहे, देशासाठी आहे. मित्र, आणि म्हणून संविधानाबद्दल आपल्याला उद्देशिकेबद्दल शेख सरांनी खूप सांगितलं. 4 सूत्र सांगितली. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये आहेत. मी तुम्हाला शेवटी असं सांगणार आहे की हे कायद्याचं पुस्तक आहे, हे नियमांचं पुस्तक आहे. कायदा आणि नियम जेव्हा लावले जातात ना, तेव्हा ते मनाविरुद्ध असतात. आणि तत्व आणि मूल्य आपण जेव्हा सांभाळतो ना, ती मनापासून असतात. संविधानामध्ये तत्व आहेत, संविधानामध्ये मानवी मूल्य आहे. संविधान काय सांगतं? माणसाने माणसाशी माणसासम वागे. किती छान गोष्ट आहे. आपण एकमेकांशी असं वागूया. अरे माझ्या शेजारीच एक माणूस राहतो, तोही माणूस आहे. आपल्या गावागावामध्ये एक बांगड्या घालणारी स्त्री असते बघा, ती कोण असते बघा ना. आपण मार्केटमध्ये जातो भाजीपाला घ्यायला, त्या माणसाची आपण जात विचारत नाही, तो माणूस. आपण एक छान माणसाचं चित्र रंगवूया. या पुस्तकाच्या फलर्बवरती जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला सांगेन की भारतीय संविधानाच्या भारतीय संविधानाच्या पानापानावर आणि प्रत्येक कलमांमध्ये एक चेहरा दिसतो. भारतीय संविधानाच्या पानापानावर आणि प्रत्येक कलमामध्ये एक चेहरा दिसतो. तो असतो भारतीय नागरिकाचा. तो कधी तो सर्वांचा असतो, तर तो कधी स्त्रीचा असतो, तर कधी पुरुषाचा असतो, कधी बालकाचा असतो, तर कधी वृद्धाचा असतो, तो कधी दुर्बलाचा असतो, तर कधी मागासवर्गीयांचा असतो, कधी सामान्य माणूस असतो, तर कधी कधी राजकारणी सुद्धा असतो. असं सर्वांचं मिळून संविधान आहे. मी तुम्हाला मगाशी एक प्रश्न विचारला होता की मित्र हो, आज भारतीय संविधान पुस्तक आपण घेणार आहोत आणि उद्या परवा आपण न मिळालेली माणसं संविधानाची प्रत विकत घेणार आहेत. ज्यांना विकत घेणं शक्य नाही ते मला संपर्क साधणार आहेत आणि हे संविधान घेऊन आपण करणार काय आहोत तेही महत्वाचं आहे. मित्र हो, मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करणार आहे, भारतीय संविधान हे पुस्तक केवळ दर्शन घेण्यासाठी नाही, हे केवळ पुस्तक पूजन करण्यासाठी नाही, तसेच ते डोक्यावर घेऊन नाचण्यासाठी नाही, तर मला तुम्ही विचाराल की भारतीय संविधानाचं आपण करायचं काय, तर आजपासून भारतीय संविधानाचं आचरण करायचं आहे. धन्यवाद.